अभ्यास 81 रेडी. असा प्रवाद आहे की या शहराच्या कॉर्पोरेशनच्या कारभारामध्ये फारच सावळा गोंधळ माजला आहे. ते खरे की खोटे हे मला निश्चितपणे माहीत नाही, परंतु परवा शिक्षण समितीच्या सभेमध्ये एका शाळेतील शिपायाबाबत जी चर्चा झाली त्यावेळी काही सभासदांनी सटरफटर मुद्द्यांवर उगाच आकांडतांडव करून आकाश पाताळ एक केले व एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या. अर्थात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्याधिकाऱ्यांनी जर उडवाउडवीची उत्तरे दिली नसती तर त्या दिवसाच्या चर्चेचा असा खेळखंडोबा झाला नसता. अर्थात शिक्षण कमिटीमधील लोकशाही पक्षाचे एक सभासद प्राध्यापक पाठक यांनी मध्ये पडून चर्चेला चांगले वळण लावले हे निराळे. त्यांनी सांगितले की विरोधी दलाच्या सभासदांनी सर्व प्रश्न विचारविनिमयाच्या मार्गाने व विचारांची देवाणघेवाण करून सोडवले पाहिजेत. प्रोफेसर पाठक साहेबांचे हे म्हणणे जनसेवा संघाच्या एका सभासदाला पसंत पडले नाही. त्यांचा मुद्दा असा होता की सभासदांनी विचारलेले प्रश्न जनतेच्या जीवनमरणाचे प्रश्न असतात, तेव्हा अधिकारी वर्गाने या प्रश्नांची नीट उत्तरे दिली पाहिजेत. परिच्छेद. यानंतर उत्कर्ष मंडळाच्या कार्यकारी मंडळाने पास केलेला एक प्रस्ताव समितीपुढे विचारार्थ आला, परंतु त्याचा संबंध मुख्यतः आरोग्य विभागाशी असल्यामुळे तो प्रस्ताव विचारासाठी त्या विभागाकडे पाठवावा असे ठरले.